थंडीच्या दिवसात प्रत्येकानंच खावे असे हे लाडू, पण स्पेशली महिलांनी खावे असं माझं तरी मत आहे. तर हे लाडू अगदी हलवाई स्टाईल कसे करायचे ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे. आपण जे साहित्य लागणार आहे ते एकदा बघून घेऊ. तर इथे 150 ग्रॅम खोबरं, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ही खारीक पावडर टोटल 70 ते 80 ग्रॅम आहे. त्यात थोडंसं खोबरं घातलेलं आहे आणि ते मिक्सरला मी घरीच बारीक केलेली आहे ही पावडर तूप घालून. त्यामुळं एक्स्ट्रा त्याला भाजायची आपल्याला गरज नाही आहे. 10 ग्रॅम मखाने ते पूर्णतः ऑप्शनल आहेत. 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. आणखीन 1 चमचा आपण खारीक पावडर बनवताना वापरलेला आहे. सो 100 ग्रॅमला 1 चमचा वेगळा. 200 ग्रॅम इथे गूळ किसूनच घेतलेला आहे. 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर. आता इथे जी खसखस घेतलेली आहे ही मी 5 ग्रॅम खसखस घेतलेली आहे, म्हणजे 1 मोठा चमचा. 20 ग्रॅम इथे मी हालीम घेतलेला आहे. तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. ते देखील खूप कमरेसाठी वगैरे हेल्दी आहे. 10 ग्रॅम बेदाणे, 25 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम बदाम घेतले आहेत. आता त्यातले ड्रायफ्रुट्स कमी जास्त काय करायचे किंवा आणखीन काय घालायचे तुमच्यावर ऑप्शनल आहेत. हे बेसिक मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. आणि डिंकाचे लाडू म्हटल्यानंतर डिंक तर भरपूर हवाच, मग 50 ग्रॅम डिंक इथे मी घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कोरडे जिन्नस इथे भाजून घ्यायचे आहेत. तर मखाणे थोडेसे नरम होते, सो मी पहिल्यांदा मखाणे गरम करून घेतलेत. 1 ते 2 मिनिटांमध्ये मखाणे छानसे भाजले गेलेले आहेत. आपण अगदी चेक करून बघू शकतो. जेव्हा ते प्रेस केल्यानंतर एकदम असा बुजगा होतो, त्याचा भुरा होतो पटकन, तेव्हा समजायचं की आपले मखाणे भाजले गेलेत. आता आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खसखस ती देखील आपण कोरडीच भाजून घेणार आहे. तिला पण पटकन भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ खसखसला लागत नाही. कढई गरम असल्यानंतर पटकन आपल्याला असं 1-2 मिनिट परतायचं आणि काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तिळाला देखील आपल्याला फारसा वेळ लागत नाही. हे देखील आपण पटकन भाजून घेणार आहे. आता मी सुरुवातीला सांगते, तीळ, खसखस किंवा जे काही हालीम आहे हे आपण मिक्सरमध्ये बारीक करणार नाही आहे, तसेच ठेवणार आहे, ज्याच्यामुळे ते खाताना खूप टेस्टी लागतील. त्याच्यानंतर सुकं खोबरं ते देखील मी असंच भाजून घेते. याच्यामध्ये देखील तुपाचा वगैरे वापर करायची अजिबात गरज नाही आहे, कारण खोबऱ्याला ऑलरेडी स्वतःचं असं ऑइल असतं, सुटतं. त्यामुळं जास्त पण आपल्याला भाजायचं नाही. साधारण लालसर रंग येईपर्यंतच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. 1 मिनिटामध्ये खोबरं आपलं भाजून होतं. खूप वेळ लागत नाही खोबऱ्याला. खोबरं देखील आपण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला जे तुपामध्ये भाजायचे पदार्थ आहेत ते भाजून घेणार आहोत. तर 1 चमचा तूप फक्त मी घातलेला आहे. आता याच्यामध्ये पहिला तर बदाम इथे आपण भाजून घेणार आहोत. तर सगळे बदाम मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि छानसं परतून घेतलेलं आहे. आता बदामाला छानसे क्रॅक जायला लागले की समजून जायचं आपले बदाम छानसे भाजले गेलेत. हे बघा, या पद्धतीनं. आता बदाम आपण काढून घेऊया. हे सगळं पदार्थ तुम्हाला एका मोठ्या परातीमध्येच काढून घ्यायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये खोलगट काढून घेऊ शकता. आता काजू देखील आपले भाजून झालेले आहेत. त्याचबरोबर बेदाणे देखील आपण याच्यामध्ये भाजून घेऊया. ते देखील पटकन भाजले जातात, कारण तूप आपलं गरमच होतं. आता याच शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपण हालीम देखील छानशी भाजून घेणार आहे. तर हालीमला देखील 1 ते 2 मिनिटं छानसं परतून घ्यायचं, घाई करायची नाही. हालीम छानशी फुलली गेली पाहिजे त्याच्यामध्ये. इतकं आपल्याला 1 ते 1.5 मिनिट आपल्याला बास आहे हालीम भाजण्यासाठी. हे आता सगळे सुपासकट मी हालीम काढून घेतलेले आहे. आता पुन्हा मी याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेला आहे आणि आता जो डिंक आहे तो आपल्याला 3 ते 4 बॅचेसमध्ये थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे. एकदम खूप घातला तर तो आतमध्ये भाजला देखील जाणार नाही, त्याला पुरेशी जागा मिळणार नाही आणि आतमध्ये तो कच्चा राहील. किंवा आणि हाय फ्लेमवरती पण आपल्याला भाजून घ्यायचा नाही, मध्यम ते लो गॅसवरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत तो छानसा भाजला जाईल आणि मस्त असा फुलला जाईल. हे बघा किती सुंदर असा फुलला गेलेला आहे. तर मी कमीत कमी 3 ते 4 बॅचेस माझ्या झाल्या होत्या. थोडा थोडा करून आपल्याला याला असं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या परातीमध्येच काढून घ्यायचं. तर मी सगळे जिन्नस परातीमध्ये काढलेले आहेत, म्हणजे साईडने असे ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना देखील ते एकदम मिक्स होणार नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरमधून बारीक करता येईल. तर हे सगळे याच पद्धतीनं मी हा पूर्ण डिंक भाजून घेतलेला आहे. ही शेवटची बॅच आहे. हे बघा, आता हे सगळे जिन्नस थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला डिंकच बारीक करून घ्यायचा आहे, कारण डिंकामध्ये काय होतं, तुम्ही हाताने देखील डिंक चुरून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मिक्सरमधून घालाल तर त्याच्यामध्ये जे तूप जे आहे त्याने ॲब्सॉर्ब केलेलं आहे ते छानसं सोडतं आणि मग आपल्याला लाडू वळताना बाइंडिंगला खूप मदत होते. म्हणून आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलं तर खूप छान होईल. तर हे बघा, तूप किती सुंदर त्याने सोडलेलं आहे. आता ह्या तुपामध्ये आपण कोरडं खोबरं जे भाजलेलं आहे ते
मिक्सरमधून फिरवून घेणं आहे. आता खोबरं बारीक करायलाच पाहिजे अशातला भाग नाही आहे. तुम्ही डायरेक्ट खोबरं असं देखील हाताने थोडंसं दाबल्यानंतर देखील ते बारीक होतं. मी अगदी फक्त 1 ते 2 पल्स मोडवरती याला फिरवून घेतलेलं आहे. आता जे तूप आहे डिंकाचं ते त्याला लागलं जाईल आणि तूप आपलं वाया जाणार नाही. तर या पद्धतीने मी थोडंसं अगदी फिरवून घेतलेलं आहे. जास्त काही खोबरं बारीक केलेलं नाही आहे. आता जे ड्रायफ्रुट्स होते म्हणजे बेदाणे आपल्याला बारीक करायचे नाही, फक्त काजू आणि बदामाची पूडच फक्त याला बारीक करून घ्यायची आहे. आता हे सगळे जिन्नस माझे बारीक करून झाले आहेत. लास्टला मी मखाने बारीक केलेले आहेत आणि जेवढी मखाण्यांची बारीक पूड होती तेवढीच याच्यामध्ये घेतलेली आहे. जे मोठे मोठे थोडंफार निघालं होतं ते मी साईडला ठेवलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये मी तीळ, खसखस बारीक केलेली नाही आहे. तुम्हाला बारीक करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण ते एक दिसायला लुक देखील छान येतो अगदी विकतच्या लाडवांसारखा आणि प्लस ते खाताना देखील दाताखाली दाबलं जातं तर ते देखील खूप छान लागतं, म्हणून मी ते मिक्सरला बारीक केलेलं नाही आहे. आता हे सगळे पदार्थ मस्त असे मिक्स करून झालेले आहेत. आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही आहे आता. तर कढई गरम झाली आणि त्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि 1 ते 2 चमचेच फक्त याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपले लाडू शेवटपर्यंत नरम राहतील. आपल्याला वळताना पण खूप त्रास होणार नाही आणि टेक्स्चर देखील खूप छान होईल. तर आपल्याला गुळाचा इथे पाक करून घ्यायचा नाही आहे, फक्त आपल्याला गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. तर हे बघा गूळ बऱ्यापैकी मेल्ट व्हायला लागला आहे. जे काही खडे दिसत असतील ते तुम्हाला असे चमच्याच्या साहाय्याने किंवा जे काही तुम्ही वापरत असाल त्याच्या साहाय्याने थोडेसे मोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून असा पातळ असा गूळ तयार होईल. आता गुळाला उकळी आलेली नव्हती, गूळ फक्त पातळ झाला होता. त्याच्यामध्ये जे तूप शिल्लक राहिलं गेलं होतं जे आपण वापरलं आणि त्याच्यानंतर जितकं काही शिल्लक होतं ते सगळंच्या सगळं तूप मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त एक उकळी, पण ती अगदी व्यवस्थित उकळी आली पाहिजे. हे बघा असं पूर्ण फसफसल्यासारखं झालं की आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि अर्धा ते 1 मिनिट फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते अगदी एकजीव होईल प्लस थोडंसं थंड देखील होईल, म्हणजे आपले हात लाडू वळताना भाजले जाणार नाहीत. आता जे सगळं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि त्याचबरोबर जे आपण 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा हे सुंठ पावडर म्हणजे सुक्या अद्रकची पावडर ती देखील घालून घेऊया. याचबरोबर तुम्ही जायफळची पावडर देखील घालू शकता. तर मी इथे घातलेली नाही आहे, तुम्ही आवर्जून घाला, त्याने देखील टेस्ट छान येते. आता सुरुवातीला मी चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घेतलं आणि नंतर अगदी हाताने असं व्यवस्थित एकजीव करून घेतला. आता हे खूप जास्त गरम नाही आहेत आणि खूप थंड देखील नाही आहे. तर आता आपण लाडू वळायला घेऊया. हे बघा खूप सुंदर लाडू वळले जातात. गरम गरम असल्यामुळे तूप देखील अगदी व्यवस्थित सुटलेलं आहे आणि हे तुपाचं अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही बघू शकता लाडू आपले मस्त असे वळले जात आहेत. शेवटला थोडंसं सुकल्यासारखं होतं तरी देखील लाडू अगदी व्यवस्थित वळले जातात. थोडंसं हाताने नरम केलं की लगेच तूप सुटतं, पण शक्यतो हे तुपाचं प्रमाण योग्य असल्यामुळे जास्त कोरडं पीठ होत नाही. तर हे बघा याच पद्धतीने मी सगळे लाडू पटापट करून घेतलेले आहेत. हे बघा लाडू खूप सुंदर होतात आणि खायला देखील अगदी परफेक्ट होतात. एकही पदार्थ इकडचा तिकडे जास्त होत नाही की बाबा खूपच गोड झाले आहेत किंवा खूपच, फक्त गूळ मी 200 ग्रॅम घेतलेले आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. तर लाडू खूप सुंदर आणि टेस्टी आहेत, नक्की ट्राय करा. प्लस ते हेल्दी देखील आहेत. घरी प्रत्येकाने खावा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब